मॉर्निंग सगळ्यांना, शुभप्रभात सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण रोज नेहमीप्रमाणे आपल्या वेळेत जॉइन होत आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना Zoom मीटिंगला, मोबाईलला, लॅपटॉपला खूप खूप धन्यवाद. इंटरनेटला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, की तुम्ही मॅजिकल मनीषा या चॅनलला सबस्क्राईब केलंत आणि रोजचे व्हिडिओ ऐकतायत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आज आपण सकाळी-सकाळी पुन्हा एकदा परमेश्वराचे धन्यवाद देऊया, की "हे नारायणा, हे नारायणा, हे परमपिता परमात्मा, तुम्ही आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद." तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला आयुष्यामध्ये सर्व काही देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. म्हणजे रिलेशनशिपमध्ये खूप प्रेम देण्यासाठी, भरभरून पैसा देण्यासाठी, नोकरी देण्यासाठी, मला जमिनीवर ठेवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊया युनिव्हर्सला. हे नारायणा, हे नारायणा, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा आणखी एक दिवस मिळाला जगण्यासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडामधून, या विश्वामधून येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा, संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून संपूर्ण शरीरात प्रवेश करत आहे आणि ही प्रवाहित होणारी ऊर्जावान ऊर्जा माझं संपूर्ण शरीर म्हणजेच आज्ञाचक्र, सहस्रार चक्र, आज्ञाचक्र म्हणजे कान, नाक, डोळे, थ्रोट चक्र, माझा घसा, मान, पाठ, माझं हृदय चक्र, माझ्या हृदयातील आणि हृदयाच्या आजूबाजूच्या संपूर्ण एक-एक पेशी, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र, संपूर्ण शरीर, पाय, पायाची बोटं, मांड्या, पोट, पोटातील एक-एक अवयव, अन्ननलिका, परगड्या, पाठ, पाठीचा मणका, कमरेचा मणका, मानेचा मणका, प्रत्येक एका अवयवावर एकदम ऊर्जावान, प्रकाशमान किरणं देत असल्यासाठी ह्या वैश्विक ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण धन्यवाद देऊया आपण आपल्या आई-वडिलांना, की त्यांनी आपल्याला ह्या जगामध्ये आणलं. मुलगा बनवून आणलं, मुलगी बनवून आणलं. शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं, 2 टाईम जेवण दिलं, लहानाचं मोठं केलं. लग्नाचं होईपर्यंत लग्नाचं वय येईपर्यंत आपल्याला आपल्या लाईफमध्ये भरभरून देण्यासाठी आपल्या आई-वडिलांचे खूप खूप धन्यवाद. माझं लग्न त्यांनी लावलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला खूप चांगला पती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माझ्या पतीला, की त्यांनी खूप सुंदर, गोंड, शक्तिशाली, कृपावान, ब्रिलियंट, टॅलेंटेड, मनस्वी आणि देवांश मला दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला हे जी पंचतत्व जगामध्ये आहेत, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि जल या पंचतत्वांनी जसं संपूर्ण सृष्टी बनली, तसंच माझं शरीर बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद या पंचतत्वांना, नवग्रहांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायण तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला एक-एक दिवस, एक-एक क्षण, एक-एक महिना, एक-एक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने, आनंदाने, ऊर्जावान, जॅकपॉटवाला जगण्यासाठी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही तुमचे जीवन असेच आनंदात जगता यावे त्यासाठी भरभरून शुभेच्छा, भरभरून मॅजिक डस्ट. आणि चला तर मग आजचा आपला चॅप्टर आहे चिंता सोडा, सुखाने जगा या डेल कार्नेगी यांच्या पुस्तकातला चॅप्टर नंबर 4. तुम्हा सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? व्हिजिबल आहे का? ओके. थँक यू. विभाग 1 मधला आपला तिसरा चॅप्टर चालू आहे. चिंतेमुळे काहीही बिघडत नाही. चला तर मग आपण स्क्रीन शेअर करूया. तुम्हाला नक्कीच काय जर काही प्रॉब्लेम असतील, अडचण असतील, तर मला फोन करा, मेसेज करा, ग्रुपवर मेसेज करा, YouTubeवर मेसेज करा. मी सगळीकडे तुमच्या मेसेजची वाट पाहते.
आपल्या पुस्तकाचं नाव आहे चिंता सोडा सुखाने जगा आणि चॅप्टर नंबर 3 आहे चिंतेमुळे काहीही बिघडत नाही. तर कसं काही नाही बिघडत बुवा? चिंतेमुळं जर काही बिघडत नसेल, तर कसं व्हायचं? हां? आपल्याला खरोखर एवढी सवय लागलेली आहे, चिंता करून खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बिघडत चाललेल्या आहेत. तर आपण पाहूया डेल कार्नेगी यांनी या आजच्या आपल्या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ज्यांना चिंतेशी 2 हात करता येत नाहीत, ते आपल्या तरुणपणीच मृत होतात. अगदी खरं आहे. ज्यांना आपली चिंता कमी करता येत नाही, आपले विचार कमी करता येत नाही, आपलं मन शांत करता येत नाही, तर त्यांनी म्हणजेच ते तरुण जे आहेत, या अ, आपल्या आयुष्याच्या जर्नीमध्ये लवकरच मृत पावतात. असं डॉक्टर अलेक्सिस कॅरल यांचा कोट डॉक्टर डेल कार्नेगी यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर चिंता सोडण्यासाठी वर्तमानात जगायला हे पुस्तक आपल्याला सांगत आहे. ज्या व्यावसायिकांना चिंतेशी संघर्ष करता येत नाही, ते तारुण्यातच मृत्यू पावतात. म्हणूनच तुम्हाला काय खाता यामुळे जठराचा अल्सर होत नाही. खरं म्हणजे जी गोष्ट तुम्हाला खात असते, तिच्यामुळे तुम्हाला अल्सर होत असतं. म्हणजेच काय? चिंता. हे खाल्ल्यावर अल्सर होईल का? हे खाल्ल्यावर अल्सर होईल का? ते खाल्ल्यावर अल्सर होईल का? खाल्ल्यावर अल्सर होत नाही, तर विचारांनी, चिंतेने अल्सर होतो. या एक्झिक्युटिव्ह पैकी 1/3 अधिक लोक या 3 पैकी एका आजाराला बळी पडतात. असे खूप सारे आजार याच्यामध्ये त्यांनी म्हणजेच कोणते आजार? उच्च रक्तदाब, बीपी, शुगर, हृदयविकार, पोटाचा अल्सर याला बळी पडतात. तर चिंता सोडण्यासाठी वर्तमानात जगा, असं लेखकांनी या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. चिंता तुमच्या हृदयाला काय करते? उच्च रक्तदाबाचे कारण चिंता आहे. त्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. पोट व्यवस्थित ठेवण्यासाठी चिंता कमी होते. चिंता कमी करा. चिंतेमुळे सर्दी कशाप्रकारे होऊ शकते. थायरॉईडचा आजार किंवा चिंतेमध्ये डायबिटीजचा रोग कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टी डेल कार्नेगी यांनी आपल्याला इथे समजून सांगितलेल्या आहेत. मी थोडंसं तुम्हाला पी-डी-एफ दाखवते, पण मी माझ्या भाषेत जे मी वाचलं, ते तुम्हाला समजून सांगत आहे. चिंता तुम्हाला सांधेदुखी किंवा आर्थरायटिस आजारांना बळी पाडायला भाग पाडू शकते. चाकांच्या खुर्चीवर बसू शकते. आर्थराइट्स सारखे जगप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियल सोशील आर्थरायटिस होण्याची 4 मुख्य कारणे सांगतात. सफल विवाह, आर्थिक नुकसान किंवा दुःख, एकाकीपणा किंवा चिंता, दीर्घकाळ वाटणारा तिरस्कार. हो, ही गोष्ट पण एक खूप महत्त्वाची आहे. दीर्घकाळ तिरस्कार करणं हे एक चांगलं नाही, याने अल्सर होऊ शकतो. चिंता, भीती आणि सतत कोंडमारा करणाऱ्या भावना यामुळे शरीरातील कॅल्शियमचे संतुलन बिघडू शकते. यामुळे दातांचा क्षय होऊ शकतो. बघा किती महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. मनोरंजन आणि विश्रांती. सर्वाधिक विश्रांती देणाऱ्या मनोरंजक शक्ती आहेत. आरोग्य, धर्म, झोप, संगीत आणि हास्य. देवावर श्रद्धा ठेवा. चांगल्या प्रकारे झोपायला शिका. चांगलं संगीताचा आस्वाद घ्या. जीवनातील गमतीदार बाबी पहा. यामुळे तुम्ही निरोगी तर राहालच, पण समाधानी सुद्धा व्हाल. हे सर्व आजार म्हणजे काय आहेत? कोणते आजार? जठराचा अल्सर, पोटाचा विकार, शुगर, बीपी, कॅन्सर, डायबिटीज एक भावंड आहेत. एक दुसऱ्याला सोडूनच राहणारी आहेत. बघा ह्यांना जर सोडून राहायचं असेल तर चिंता करायची नाही. ज्या व्यावसायिकांना चिंतेचा संघर्ष करता येत नाही, ते पुन्हा एकदा डेल कार्नेगी यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. पुस्तकाचा फायदा घेण्याच्या 9 गोष्टी येथे आपल्याला समजून सांगितल्या आहेत. चिंता सोडण्यासाठी वर्तमानात जगा. भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करू नका. जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष द्या. बाकी गोष्टी सोडा.
सकारात्मक विचार करा. प्रत्येक परिस्थितीत चांगला विचार करा. कृतज्ञता राहा. मन मोकळं ठेवा. शरीर आणि मन रिलॅक्स ठेवा. स्वस्थ राहा. बिझी राहा. रिकामेपणामुळे चिंता वाढते. म्हणून रिकामं स्वतःला ठेवू नका. समस्या लिहून काढा. लिहिल्यावर उपाय शोधा. कारण लिहिल्यानंतर उपाय शोधणे खूप सोपं असतं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. छोट्या आनंदामुळे मन शांत राहतं. स्वतःवर विश्वास ठेवा. मी हे करू शकते, असा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. विशेष म्हणजे नकारात्मक लोकांपासून लांब राहा. प्रत्येक दिवस नवीन संधी. कालच सोडून आजचा दिवस चांगलाच जगा. अशा खूप साऱ्या गोष्टी लेखिकेने आपल्याला इथे समजून सांगितल्या. सॉरी लेखकाने आपल्याला इथे समजून सांगितल्या. या डेल कार्नेगी यांना मनापासून खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी. कारण हा धडा तसा खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. परंतु मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगितलंय, जेणेकरून तुम्हाला या धडा वाचण्याची उत्सुकता लागेल. तुम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पुन्हा एकदा आपण डेल कार्नेगी यांना धन्यवाद देऊया. पुस्तकाला धन्यवाद देऊया. मराठीत ज्यांनी ट्रान्सफर केलं त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना, की तुम्ही सर्वजण रोज मन लावून हे सुद्धा पुस्तक ऐकताय आणि भरभरून कमेंट्स देताय. तुमच्या चिंता कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शुभ सकाळ आणि पूर्ण दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा.